खरं म्हणजे गेले काही दिवस मी अस्वस्थ होतो आणि आज संध्याकाळी जेव्हा इथे आलो मला असं वाटलं की एवढं की निराश व्हायची गरज नाही. ज्या प्रकारचा जल्लोष तुमचा आहे, ज्या प्रकारचं सेलिब्रेशन आहे, मला खरंच फार आनंद आहे. राजेंद्र भोसले हे माझे फार जुने मित्र आहेत आणि आज त्या अगदी पणती करू शोधतायत. नेहरूंबद्दल कुणीतरी असं म्हटलं होतं की नेहरूंची त्वचा अशी होती की आपण सफरचंद फ्रीज मध्ये ठेवलं 2 दिवस आणि बाहेर काढलं तर कसं असेल तशी त्वचा होती. तुमच्याकडे बघून त्या अगदी पटतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेले प्राचार्य रमेश पवार माझ्यासोबत आहेत आणि तुम्ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने जल्लोष करता आहात, ज्या प्रकारे सेलिब्रेट करता आहात, त्या सेलिब्रेशनचं मुख्य कारण असं आहे आणि इतक्या छान पद्धतीने करताय याचं कारण असं आहे की तुमच्याकडे करुणा सागर आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात तुम्ही पटा घेत आहात. आज ज्या ज्या लोकांना सन्मानित केलं गेलं त्या सगळ्यांचं मी मुद्दाम अभिनंदन करतो आणि खरं म्हणजे ज्या प्रकारचं काम तुम्ही लोक करत आहात हेच काम अधिक महत्वाचं आहे. अधिक नेटकेपणाने, अधिक जोरकसपणे, अधिक दमदारपणे हे काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं काम सेलिब्रेट केलं पाहिजे. आपल्या सगळ्या परिवर्तनामध्ये लोकांना एक सवय काय माहिती का, चेहरा कायम असा एरंडेल टाळल्यासारखा. राजेंद्र भोसले मला आवडतं त्याचं कारण असते की ते काय खुश असतं, फ्रेश असतं. त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं या चांगलं आहे, जगणं चांगलं आहे, जगण्यात मजा आहे. एरंडेल पाहिल्यासारखा चेहरा, असं काय जगाचं ओझं आपल्या खांद्यावर, आता कसं होणार. अशा प्रकारे जे काही असतं मला असं वाटतं की असं काही नाहीये. त्यापेक्षाही आपल्याला खूप छान सेलिब्रेट करता आलं पाहिजे, नीट जगता आलं पाहिजे, नीट काम करता आलं पाहिजे आणि म्हणून ज्या प्रकारचं काम तुम्ही सगळेजण करता आहात ते काम फार महत्वाचं आहे. फार छान काम तुम्ही करताय आणि मला याचा आनंद आहे की बहुतेक जण जोडीनं आले. हे नाहीतर काय असतं की हे आपलं ध्यान बाहेर जाऊन काय करतंय अशी चिंता बायकोला असते. अशा निमित्ताने कळतं की तसं जरा बरं दिसतंय, म्हणजे एवढं घरात वाटतं एवढं काही वाया गेलेलं नाही. त्यामुळे पत्नी असणं फार महत्वाचं आहे सोबत आणि महिलाही फार जोरकसपणे काम करतायत. सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून कौतुक. आम्ही भारताचे लोक या विषयावर बोलायचं आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हा काळ असा आहे की संविधानाबद्दल बोलणं, संविधानाचा अमृत महोत्सव वगैरे आपण बरंच काही साजरं करत आहोत आणि एकूणच सगळे इव्हेंट साजरे करणं अशा प्रकारे सध्या जग झालेलं आहे की आपल्याला फक्त इव्हेंट्स करायचे. अशा वेळी संविधानाचा पण इव्हेंट होत असतात. जर काही फक्त हा इव्हेंट आहे अशा प्रकारे सेलिब्रेशन सगळ्या देशभर सुरू असताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या देशामध्ये घडते आहे, संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गानेच होते. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. एक लक्षात घ्या, संविधानाची पायमल्ली फक्त होत असती तर आपल्याला आवाज उठवता आला असता. पण मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख झाला, संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गानेच होते आहे म्हणून हे आव्हान अधिक खडतर आहे, अधिक अवघड आहे. हा निकाल लागल्यानंतर मला कुठेतरी विचारलं सर कसं होणार. मी म्हणजे एक लक्षात घ्या, हुकुमशहा कधीही निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होत नाही आणि जो शांतपणे लोकांचा कौल म्हणून पराभव मान्य करतो आणि पाय उतार होतो तो हुकुमशाच नसतो. एक लक्षात घ्या, म्हणजे आपली अवस्था आणखी वेगळी आहे. रशियामध्ये पुतीन आहे, त्याच्यानंतर चीनमध्ये सगळीकडे जी अवस्था आहे, जिनपिंग आहे चीनमध्ये. आता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प परत आलेले आहेत. म्हणजे जेव्हा ते पराभूत झाले तेव्हा मला असं वाटलं होतं की अमेरिका जरा शहाणी आहे. मागच्या निवडणुकीत पराभूत झाले, मला असं वाटलं की आपल्यापेक्षा जरा शहाणी अमेरिका आहे आणि एकच चूक ते पुन्हा करत नाही, त्यांना चूक समजली पण अमेरिकेने ती चूक पुन्हा केली आहे. पण हे सगळे लोक एक वेळ सोपे, आपल्याकडची अवस्था त्याहून बिकट आहे. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं संविधानिक मार्गाने सुरू आहे आणि म्हणून एक चिंता जास्त. अशा वेळी अनेक प्रश्न आहेत पण उत्तर एकच आहे, आम्ही भारताचे. आणि मी नेहमी सांगत असतो, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला आणि माझ्या भीमाचा फक्त किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. त्यामुळे कुठलाही प्रश्न असू द्या, प्रश्न अनेक असतील पण किल्ली एकच आहे, जय भीम. हुकुमशाही आहे
किल्ले एकच आहे, जय भीम. महागाई वाढलेली आहे, किल्ले एकच आहे, जय भीम. बेरोजगारी आहे, किल्ले एकच आहे, जय भीम. आपल्याकडे जय भीम असेल, आपल्याकडे संविधान असेल, आपल्याकडे एवढा मोठा वारसा असेल, तर आपण चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे, हे काम एका निवडणुकीपुरतं नाही. राजेंद्रजी मगाशी म्हटले ते अगदी बरोबर आहे की हे काम दीर्घकालीन आहे. आपल्याला हे करत राहावं लागणार आहे, न थकता न कंटाळता आपल्याला झुंजत राहावं लागणार आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही भारताचे लोक सिद्ध करणार आहे संविधान काय आहे. आणि मला असे समोर लोक दिसत आहेत सगळ्या वयोगटातले. लता दोंडे मॅडम, तुम्ही कल्पना करा, DYSP होत्या. निवृत्तीनंतर बरं चाललेलं, काही गरज होती काही उद्योग करायची. पण त्यांचं वय वाटत पण नाही निवृत्त झालं असं म्हणा, एवढं तर मेंटेन आहे. पण मुळात असं आहे की एवढं सगळं छान चाललंय. निवृत्तीनंतरचं आयुष्य किती सुखात आहे, काही करायची गरज आहे का? पण मी तुम्हाला सांगतो, या जगाला आशा शहाण्यांपासून नाहीये, आशा वेड्यांपासूनच आहे. आणि हे वेड आता आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, कारण आपलं वेड आता संसर्गजन्य झालं पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचं तर हे वेड व्हायरल केलं पाहिजे. हे वेड व्हायरल केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की जर हे वेड व्हायरल झालं, सर्वसामान्य माणसांपर्यंत हे आपण पोहोचवू शकलो, तर निश्चितपणे येणारा काळ अजिबात कठीण वगैरे असणार नाही. माझं पण उलट मत होतं, या निवडणुकीमध्ये पराभव झाला बेस्ट, पाहिलंच पाहिजे होतं. त्याचं कारण काय माहिती आहे का? या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष ज्या प्रकारे उतरले ना, मी तुम्हाला सांगतोय पराभूत का झाले. पराभव होण्याचं एकमेव कारण असं आहे, लोकसभेला लोकांनी आपल्या हातात घेतलेली निवडणूक विधानसभेला या नेत्यांनी आपल्या हातात घेतली. बाकीचे गोंधळ तर आहेतच, त्याबद्दल मी बोलेनच किंवा त्याबद्दल बोलण्याची पण आवश्यकता नाहीये, तो गोंधळ आहेच. पण मुख्य गोंधळ हा पण आहे की लोकांच्या हातात निवडणूक लोकसभेला होती की नाही, विधानसभेला मात्र तुम्ही ती लोकांच्या हातातून काढली आणि आमच्या स्वतःच्या हातात घेतली. मुख्यमंत्री कोण? सगळं स्वप्न पडू लागले मुख्यमंत्री पदाचे. मुळामध्ये लोकांचा प्रश्न काय आहे, लोकांच्या सोबत आपण गेलं पाहिजे. ज्याला रेटा काय म्हणतो आहे, लोकांचं म्हणणं काय आहे, हे सगळं विसरलं गेलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आणखी काही वेळ आवश्यक आहे. कुठल्याही नेत्याच्या हातामध्ये निवडणूक जाता कामा नये, कुठल्याही नेत्याच्या हातामध्ये लोकशाही जाता कामा नये. मी कायम सांगत आलेलो आहे की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा पण नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस अत्यंत महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की हा सर्वसामान्य माणूस जेव्हा उतरतो ना, हे लक्षात घ्या, जेव्हा जनतेच्या पोटामध्ये आग आहे ही जेव्हा आग असते, सर्वसामान्य माणूस एकवटतो, तेव्हा तो काय काय करू शकतो याचे असंख्य पुरावे आपण पाहिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की खूप चांगलं घडणार आहे. आणि तुम्हाला भेटल्यानंतर तर माझी खात्री अधोरेखित झाली, निश्चितपणे बदल होऊ शकते. आणि लक्षात घ्या, खूप माणसांची गरज नसते. असे वेडे ध्येय वेडे की आपल्याला काहीतरी करायचं आहे असं वाटणार एवढी माणसं सुद्धा पुरेशी असतात आणि खूप असतात. तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण बदल करू शकतो. आम्ही भारताचे लोक असं म्हणताना संविधान अर्थातच फार महत्वाचं. एक लक्षात घ्या, मी मुळामध्ये संविधानाची जी काही जो सरनाम आहे, प्रास्ताविक आहे, प्रिएम्बल आहे, ते खरं म्हणजे एक वाक्य, एकच वाक्य, तर मोठं वाक्य आहे पण एकच वाक्य. नाणी पालखीवर असं म्हणायचंय की संविधानाचा सरनामा किंवा प्रास्ताविक हे संविधानाचं ओळखपत्र आहे. आणि मला असं वाटतं की ते केवळ ओळखपत्र संविधानाचं नाहीये, तर मुळामध्ये ते आपल्यापैकी प्रत्येकाचं ओळखपत्र आहे की आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत. एवढं छोटंसं आहे ते, पण त्यामध्ये पूर्णपणे सगळी मांडणी येते. मी नेहमी सांगत असतो की हे एकमेव संविधान असं आहे की जे आम्हीच आम्हाला अर्पण केलेलं आहे. जेव्हा संविधान पूर्ण झालं तेव्हा ते अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. पुस्तक लिहून झालं की ते अर्पण करावं लागतं, अर्पण पत्रिका असते. मध्यंतरी आमच्या एका मित्रानं पुस्तक लिहिलं, नंतर अर्पण केलं बायकोला. ते खरं हसू पुढे आहे. ती अर्पण पत्रिका अशी आहे, माझ्या प्रिय पत्नीस ही कादंबरी सपरेल, जी नसती तर ही कादंबरी 4 वर्षांपूर्वी झाली असती. यांना किती पटलं बघा. संविधान लिहून झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे. देवाला अर्पण करायचं, इथे एवढे देव, एवढ्या उपासना पद्धती, कोणाला अर्पण करायचं? काही जण म्हटले की गांधींना अर्पण करूया. गांधी राष्ट्रपिता आहेत, काळाच्या पडद्यावर तोपर्यंत गेलेले होते. गांधीमध्ये ते सुद्धा ही कल्पना फेटाळून लावली
आणि सांगितलं गांधींच्याच काय कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार. आणि म्हणून भारताची राज्यघटना ही जगातील पहिली एकमेव राज्यघटना आहे की असं म्हणते आम्ही भारताचे लोक आम्हीच आमच्या प्रती ती घटना अर्पण करतो. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणं हे भारताचं वैशिष्ट्य आहे, ते भारतीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये सर्वसामान्य माणूस काय करू शकतो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी आलो मगाशी तर मला हे जॅकेट दिलं एकदम म्हणजे व्याख्यानासोबत जॅकेट पण मिळतं. मी रंग बघितलं म्हटलं गुलाबी वगैरे नाही ना, गुलाबी जॅकेटची भीती वाटते. मला सांगितलं तुम्ही राजेंद्र प्रसाद आहात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. माझ्या माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसादांना कायदा त्यांना घटनेचं शिल्पकार व्हायचं, त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष व्हायचं. काही झालं तरी आपल्या इतिहासावर ठसा उमटवला पाहिजे. मसुदा समितीचा अध्यक्ष, राज्यघटनेचे शिल्पकार अशी इच्छा त्यांची फार होती. पण गांधी आणि नेहरूंनी एक मुखानं सांगितलं की हे काम करू शकणारा एकच विद्वान आहे, तो म्हणजे वेगळा राज्य. आणि त्यानंतर ज्या प्रकारे संविधान पूर्ण झालं मला काय असं वाटतं मी सांगत आलेलो आहे जे आपण केलं पाहिजे ते म्हणजे आपल्याला सर्वसामान्य माणसांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे की गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर. अडचण काय माहितीये का, गांधीवाद्यांना आंबेडकर कळत नाही आणि आंबेडकरवाद्यांना गांधी क्रमांक 1 शत्रू वाटत. किती शोभलं असतं भीम नोटेवर टाय फोटावर, भीम नोटेवर शोभलाच असता याच्यामध्ये काही शंका नाही. पण आता जो नोटेवर आहे तो अशोभनीय नाही हे आपल्याला नव्या पिढीला सांगावं लागेल. गांधी नेहरू आंबेडकर तिघही एकत्रितपणे काम करत होते म्हणून हा आजचा भारत उभा राहू शकला. हे पुन्हा पुन्हा सांगितलं. काही लोक काय करतात, माझं पुस्तकच आहे बाप बरोबर टोळी आहे. काही लोक आहेत त्याच्याकडे कोणीच नाही ना मग करणार काय, ते काय करतं भांडण लावतात. पण ते गांधींचं आणि आंबेडकरांचं भांडण होतं. म्हटलं हो फार कडाक्याचं भांडण होतं कारण दोघेही काम करत होते म्हणून भांडत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडे. आणि हे आम्हाला सांगतात भारत माता की जय म्हणा. मी त्याला सांगतो की भारत माता की जय आम्ही एकदा काय 100 वेळा म्हणू, पण भारत माता की जय म्हटल्यावर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आज आम्हाला सांगतात भारत माता की जय म्हणा. त्यामुळे सांगितलं पाहिजे आम्ही भारत माता की जय एकदा नाही 100 वेळा म्हणू, पण तो भारत नाही जो तुम्हाला अपेक्षित आहे. आमचा भारत जो आहे ना तो गांधींचा भारत आहे, नेहरूंचा भारत आहे, आंबेडकरांचा भारत आहे, मौलाना आझादांचा भारत आहे, सरदार पटेलांचा भारत आहे. हा भारत जो आहे ना हा भारत नव्या पिढीपर्यंत समजावून सांगणं हे अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही भारताचे लोक ठिकठिकाणी जे मांडतोय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे भारताबद्दल अडचण कोणालाच नसते ना, सगळेच भारतमध्ये जे म्हणतात सगळ्यांचं भारतावर प्रेम असतं. पण भारत उठला आणि म्हणून हा भारत जो आहे गांधी नेहरू आंबेडकरांचा तो सांगणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. खरं म्हणजे मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस त्यांनी निवड केली पंडित नेहरूंची. आता गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये साधर्म्य आहे का? गांधी एकदम फाटके आणि नेहरू म्हणजे एकदम टाकाटक. गांधी कायम परंपरा वगैरे अशा गोष्टी सगळे सांगायचे आणि नेहरू म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांचा निरोप समारंभ झाला, सेंड ऑफ झाला. त्या सेंड ऑफ कार्यक्रमामध्ये माउंटबॅटन भरपूर बोलले आणि सगळं झाल्यानंतर त्या बोलता ते असं म्हटलंय सो आय एम द लास्ट इंग्लिशमॅन टू रूल इंडिया. आता यानंतर हा तुमच्या हातामध्ये जाणार. नेहरू खाली बसले होते. नेहरू फार बेसकी. नेहरू म्हटले नो 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 मिस्टर माउंटबॅटन आय एम द लास्ट इंग्लिशमॅन टू रूल इंडिया. ते गमतीने म्हटले म्हणजे एवढं इंग्रजी आणि सगळ्यांचा प्रभाव एवढी गांधी आणि नेहरू यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळं होतं. पण तरी गांधींना खात्री होती की नेहरूंच्याच हातामध्ये हा देश सुरक्षित असणार. आपण खरोखर भाग्य मी मानत नाही पण आपण भाग्यवान आहोत कारण दुसरा शब्द नाही म्हणून सांगतो की आपल्याला गांधींसारखा स्वातंत्र्य चळवळीचा नेता मिळणं, नेहरूंसारखं पहिलं पंतप्रधान मिळणं आणि बाबासाहेबांसारखा राज्यघटनेचा शिल्पकार मिळणं याला भाग्याशिवाय दुसरं शब्द. गंमत बघा तिघांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. गांधींचा भरोसा जो होता गांधींचा भरोसा होता सर्वसामान्य माणसं आणि त्यांना कायम परंपरेच्या अधिष्ठानावर गांधी उभे होते. एक लक्षात घ्या गांधींना ते नीटपणे माहित होतं गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता तो आपण लोकांनी सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरोढ झाला. गांधींच्या गोठ्यामध्ये गाय होती
गांधीच्या आश्रमामध्ये गाय होती आणि शेळी पण होती. गांधीच्या आश्रमात गाय होती ती आपण सोडली म्हणून ती हिंसक झाली. परंपरेशी नातं सांगणं जे आहे ना, आपल्याकडे गंमत काय झाली. मी मुद्दाम सांगितलं पाहिजे की कॉम्रेड शरद पाटील हे फार महत्वाचे विचार होते, पण त्यांचं स्मरण करताना आपल्या सगळ्यांच्या ज्या चुका पुढे झाल्या त्या आपण मुद्दाम मान्य केल्या पाहिजे की आपण परंपरेचं अधिष्ठान विसरलो. आपण परंपरेचं अधिष्ठान विसरलो. आपण लोकांशी काय बोलायला पाहिजे ते इतके विसरून गेलो की आपण संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर ही सगळी परंपरा विसरलो. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना असं वाटायला लागलं की यांचं आपल्याशी काही नातंच नाही. मी नेहमी सांगत असतो की अभिजनवादी जे मांडणी करतात ना त्यांची मांडणी बहुजन असते. अभिजनवाद्यांची मांडणी बहुजन असते आणि बहुजनवाद्यांची मांडणी अभिजन असते. मी अनेक कम्युनिस्ट जे बोलतात ते आपल्या हिताचं हेच काम करायला कळत. तुम्हाला त्याही भाषेत बोलावं लागेल. तुम्हाला परंपरेचं अधिष्ठान पण लक्षात घ्यावं लागेल. गांधींकडे हे परंपरेचं अधिष्ठान होतं आणि गांधीचं मॉडेल असं होतं की गांधी राजकारण करतायत हेच अनेकांना माहिती नव्हतं. एक साधा प्रसंग मी अनेकदा सांगत असतो. कृष्णा काट नावाचं यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र आहे. तुम्ही कधी वाचलं असेल किंवा नसेल तर वाचा. कृष्णा काट चांगलं पुस्तक आहे. तर एक प्रसंग आहे, तो प्रसंग मी अनेक ठिकाणी सांगत असतो. त्या पुस्तकामध्ये एक प्रसंग असा आहे. यशवंतराव चव्हाण हे तेव्हा शाळेमध्ये होते आणि शाळेमध्ये असताना त्यांनी एका सरकारी कार्यालयाच्या तिथे तिरंगा फडकवला. यशवंतरावांनी तिरंगा फडकवला. तिरंगा फडकवल्यानंतर अर्थातच यशवंतरावांना अटक झाली. इंग्रज सरकार होतं, अटक झाली. अटक झाली ही बातमी यशवंतरावांच्या आईपर्यंत गेली की यशवंत अटक झाली. म्हणजे काय केलं पोरानं, म्हणजे झेंडा फडकवला. कशाला नाही ते उद्योग करतो कोणी, काय झेंडा फडकवत बसला. पण त्या आईला चिंता अशी होती, याचं कारण असं होतं की आता ह्या पोराची शाळा बुडेल, शाळा संपेल. याचा थोरला भाऊ यशवंतरावांचा हा इंग्रज सरकारमध्ये नोकरी करतो, त्यामुळे त्याची नोकरी जाईल. आणि वडील गेले होते यशवंतरावांचे, सगळं घर पूर्णपणे आपलं उद्ध्वस्त होईल. हे नको ते उद्योग यशवंतरावांनी केले. त्यामुळे ती बाई विचारली हे झाली काही गडबड प्रश्न नव्हते झालं तर काय करायचं. शेजारचा माणूस म्हटलं बाई मावशी काही काळजी करू नका, तो अधिकारी चांगला आहे, तुम्ही काय करा तुम्ही जा. आणि त्यांना फक्त म्हणा की माझं पोरगं चुकलं, लहान पोरग आहे, माफी मागा, तुम्हाला ते सोडतील, काय अडचण नाही, पोराला सोडतील. म्हणजे बरं काय पोरासाठी माफी मागायला काय अडचण. ती आली त्या माणसासोबत आणि तर माफी मागायची म्हणून गेली. तेवढंच तिला असं वाटलं की त्या माफी मागायला त्या अधिकाऱ्याकडे जाण्यापूर्वी आपण यशवंतला भेटूया. यशवंतची प्रकृती कशी, 2 दिवस पोरगं बोलणं नसेल त्याला भेटूया म्हणून ते यशवंतरावांकडे गेली. आणि यशवंतरावांना विचारलं, यशवंत नाही ते उद्योग का करतो सर बाळा, कशाला झेंडा फडकवत बसला. आता तू आता मी माफी मागते पण इथून पुढे असे उद्योग करू नकोस. यशवंतराव म्हणते अगं आई मी काही नाही केलं, गांधीजींनी सांगितलं. माफी मागायला गेलेली ती म्हातारी म्हटली गांधीजींनी सांगितलं होतं, मग देवाचं काम केलं की. जी म्हातारी माफी मागायला चाललेली होती ती त्या अधिकाऱ्याच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली काही चूक नाही केली माझ्या पोरानं, देवाचं काम केलं, काय करायचं ते का. तिला राजकारण माहिती नव्हतं, तिला इंग्रज वगैरे काही माहिती नव्हतं. तिला एवढंच कळलं गांधींचं काम आहे, देवाचं काम आहे. माझा मुद्दा असा आहे, परंपरेचं अधिष्ठान गांधींना माहिती होतं. गांधी परंपरेच्या अधिष्ठानावर होते. महात्मा गांधी जेव्हा एवढे महत्वाचं काम करत होते तेव्हा जगभरातल्या लोकांना कुतूहल होतं की हा माणूस काय प्रकारे करतोय. बीबीसीच्या एका पत्रकार मुलीनं त्यांची मुलाखत घेतली. तेव्हा बीबीसी होतं, त्यावर तेव्हा फक्त छापे पडत नव्हते, पण बीबीसी होतं. ती मुलगी गेली आणि तिने महात्मा गांधींना विचारलं की एवढा मोठा देश आणि लोकांना प्रश्न पडायचा ना, भारत तेव्हाचा देश, भारत अधिक पाकिस्तान अधिक बांगलादेश, एवढा मोठा देश, एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व कुठलीही माध्यम नसताना तुम्ही केलं कसं, करता कसं काय. तर गांधीजी एवढंच म्हणाले, बाळा शांत बसा तुम्ही, हॅलो, तर तुम्ही कसं काय केलं. तेव्हा गांधीजी म्हणाले मी एकच केलं, मी काहीच करत नाही, मला फक्त लोकांची भाषा कळते, मला लोकांचा आवाज ऐकू येतो आणि मला माझाही आतला आवाज ऐकू येतो. मला माझा आतला आवाज ऐकू येतो आणि मला लोकांचाही आतला आवाज ऐकू येतो आणि लोकांशी माझं नातं आहे, लोकांशी माझी नाळ आहे, म्हणून मी हे करू शकतो. मला असं वाटतं की हे गांधीचं वैशिष्ट्य की गांधी परंपरेच्या अधिष्ठानावर उभे राहिले आणि नेहरूंनी त्या परंपरेच्या अधिष्ठानावर उभं राहत आधुनिकतेची कास दिली. तुम्ही कल्पना करा, नेहरूंनी IIT स्थापन केलं, नेहरूंनी विज्ञान तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 14व्या दिवशी नेहरू आण्विक ऊर्जा महामंडळाची बैठक बोलावली. मध्यंतरी मी एका मित्राकडे गेलो, त्याची मुलगी 8वीत आहे आणि ती IITच्या एंट्रन्सची तयारी करते. काय म्हणजे पोरांचं आपण करून टाकले, मला चिंता वाटते. मी त्याला म्हटलं
अरे जरा मुलीला बोलव आहे, ते म्हणते जरा आयटीच्या एंट्रन्सची तयारी करतो. आम्ही जेव्हा 8वीला होतो तर तुम्हाला माहिती आहे कुणी पण यायचं, ये संजू कविता म्हणून गा, भाषण म्हणून गा. मग तरी मी कुठे विनोद असला मोठेपणे तू काय होणार, एक पोरगा म्हटला मोठेपणे मी काही होईल, असे मूर्खासारखे प्रश्न विचारणार. आणि तुम्ही एवढे मोठे झाला अजून तुमचं काय झालं नाही, तुम्ही मोठा झाल्यावर काय करता. पण त्या मुलीला मी बोलावलं आणि म्हटलं तू काय करतोस आयआयटी, 8वीच्या मुलीला कशाला आयआयटीच्या एंट्रन्सचा अभ्यास करायला सांगतो. थोडं नाही ते तिला आयआयटी करायचंय, आयआयटीच्या एंट्रन्सची तयारी करते. मी तिला विचारलं तुला माहिती आहे का की आयआयटी कोणी स्थापन केली, आयआयटी भारतामध्ये कोणी सुरू केली. ती मित्राची बायको म्हणते तिला कशाला राजकारण शिकवते. तिला राजकारण शिकवत नाही म्हटलं, तिला आयआयटी नेहरूंनी स्थापन केली हे जर कळणार नसेल तर ते आयआयटी करून करणार काय. आपली सगळ्यात महत्वाची अडचण काय माहितीये का, आपण पोरांना राजकीय करतो. पोरांनी आयआयटी करावं, पोरांनी अमुक करावं ढमुक करावं. अरे पण आयआयटी करतात, सिलिकॉन व्हॅलीत जातात आणि इकडे मत कोणाला देतात. त्यांना माहितीच नाही काही, त्यांना काहीच माहिती नाहीये. मी म्हटलं ना की अराजकीयतेला पाठिंबा म्हणजे अराजकाला पाठिंबा. मग माझं फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्यान होतं पुण्यात. त्याचं बोलता बोलता मुलांशी डायलॉग करत पोरांशी बोलणं फार अवघड असतं आणि ते जास्त महत्वाचं पण असतं. आपल्या त्या पोरांशी गप्पा मारत होतो, गप्पा मारता मारता राजकारण वगैरे सगळं सुरू. मी विचारलं तुझी राजकीय भूमिका काय. एक मुलगी उभी तिला विचारलं कोण सर तुझी राजकीय भूमिका काय. सर आय एम अ पॉलिटिक. म्हणजे असं अश्लील काहीतरी मी विचारतो. सर आय एम अ पॉलिटिक. मी म्हटलं अच्छा अराजकीय असतो, तुला बॉयफ्रेंड आहे. म्हणजे सर असं काय विचारताय. तर पुण्यातली मुलगी असल्यामुळे पटकन हो म्हटली. मालेगावात असला तरी नाही म्हणतील म्हणजे. तिला विचारलं ते म्हणे हो आहे. म्हटलं मग बॉयफ्रेंडला घेऊन फिरायला जातेस का. हो जाते. कशावर जाते. बाईकवर जाते. कुठे जाते. कधी पानशेतला जातो, कधी खडकवासल्याला जातो, कधी सिंहगडावर जातो. म्हटलं हे राजकारण आहे. कसं काय राजकारण. पण एक लक्षात घे मुळामध्ये तू बॉयफ्रेंड सोबत कुठपर्यंत जायचं हे ठरवतं पेट्रोलचे भाव, आणि पेट्रोलचे भाव ठरवतो राजकारण. आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये कुठल्याही जातीच्या मुलासोबत तू फिरू शकतेस, कुठल्याही जातीच्या मुलावर प्रेम करू शकतेस आणि कुठल्याही जाती धर्माच्या मुलासोबत लग्न करू शकतेस. हे पण राजकारण. एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स. आणि म्हणून मला सांगायचं की नेहरूंनी ज्या प्रकारे देश उभा केला, तुम्हाला सांगतो नेहरू 17 वर्ष भारताचे पंतप्रधान होते आणि नेहरूंनी ज्या प्रकारचा देश उभा केला ना ते मला अनेकदा असं वाटतं. मला आठवतं जेव्हा 2014 मध्ये राज्याचं सरकार बदललं तर देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी घेतली होती. अनेक घेतल्या मुलाखत पण एक मुलाखत घेतली. देवेंद्र फडणवीसांना विचारलं म्हटलं 2016ची गोष्ट असेल म्हटलं 2 वर्ष झाली पण सरकार विजिबल वाटत नाही, एक काम सुरू आहे असं वाटत नाही. मला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की काय या लोकांनी इतके खड्डे करून ठेवले की ते खड्डे भरता आम्हाला आता इतकं उशीर होणार आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हाची अवस्था आठवा. काय अवस्था होती. बेरोजगारी होती, दारिद्र्य होतं, फाळणी झाली, स्वातंत्र्याची फाळणी झालेली होती, दंगली उसळलेल्या होत्या. पण त्या सगळ्या कालखंडामध्ये नेहरू हातबल नव्हते, नेहरू नियतीशी करार करत होते. आणि म्हणून मी म्हटलं की नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान असणं यासारखी थोर गोष्टच नाहीये. गांधी, नेहरू आणि आंबेडकर महत्वाचे यासाठी कारण शेवटी या सगळ्यामध्ये सामाजिक समतेचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, ज्यासाठी आंबेडकर फार महत्वाचे. आणि म्हणून मला असं वाटतं की गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत आपल्याला समजला पाहिजे आणि तो नव्या पिढ्यांपर्यंत नीटपणे पोहोचवला पाहिजे की भारताची कल्पना काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, भारताचं वेगळेपण काय आहे हे पुन्हा सांगत राहिलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो भारताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय माहिती. आपल्याला बोलता येतं, आपल्याला हवं ते बोलता येतं, आपल्याला हवं ते मांडता येतं. जेव्हा गांधी महात्मा वगैरे होते तेव्हा सुद्धा गांधींना आंबेडकर मिस्टर गांधी म्हणू शकत होते. ही आयडिया ऑफ इंडिया. नेहरू जेव्हा एवढे महत्वाचे नेते होते आणि अगदी देशाचे डार्लिंग वगैरे होते, लाडके होते सगळ्यांचे, तेव्हा सुद्धा नेहरूंना थेटपणे विरोध करणाऱ्या शक्ती होत्या आणि त्या अगदी मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि ते नेहरूंना विरोध करू शकत होते. बोलता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती शंकर नावाचा व्यंगचित्रकार जे मी नेहमी सांगत असतो, त्या व्यंगचित्रकार कारण नेहरूंना एका ठिकाणी व्यंगचित्र काढलं आणि नेहरूंना गाढव दाखवलं. गाढव नेहरूंकडे तो अंक गेला
अंग गेल्यानंतर नेहरू म्हटले त्याला फोन लाव, शंकरला फोन लाव. आता वाटलं जाता ते खरं नाही. शंकरला नेहरूंनी फोन केला आणि विचारलं, मिस्टर शंकर, तुम्हाला या गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल? त्यांना बोलावलं सांगितलं की डोंट स्पेअर मी शंकर, कधीही मी काही चुका केल्या थेटपणे भूमिका घे, थेटपणे मांड. कारण तुला सांगू का, म्हणजे मी आरशात बघतो पण आरशात मला खरा चेहरा कळत नाही माझा. जेव्हा तुझं व्यंगचित्र बघतो तेव्हा मला कळतं की हा माझा चेहरा आहे. हे जे आहे ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे, भूमिका मांडता आली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 संसदेमध्ये जे भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तो खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पडायला लागेल, पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. आणि मग बाबासाहेब तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपणाची वाद आपणाशी. खंडन मंडन करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, भूमिका घेता आली पाहिजे. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं भारतात सगळ्यात महत्वाचं वेगळेपण काय असेल, प्रत्येकाला बोलता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. मुद्दा नेहमी सांगत असतो, 1938 ची ही गोष्ट आहे. 1938 मध्ये कलकत्त्याच्या एका मॅगझिन मध्ये एक लेख प्रकाशित झाला. त्या लेखामध्ये नेहरूंना भरपूर शिवीगाळ केलेली होती. शिवीगाळ म्हणजे नेहरू काही कामाचे नाहीत, नेहरूंवर भारताचं खूप प्रेम आहे, पण नेहरू कधीतरी विश्वासघात करतील भारताचा, असं काही भरपूर लिहिलेलं होतं. ते सगळं जो अंक जो आहे तो अंक काँग्रेस कमिटीच्या समोर आला. सगळ्यांना धक्का बसला की नेहरूंवर एवढं वाईट कोणी लिहिलंय, कोणी लेख लिहिलं असेल. तो पण नावानं लिहिलं होतं, चाणक्य नावानं, कोणी लिहिलं असेल. नंतर कळालं की तो लेख खुद्द नेहरूंनीच लिहिलेला. नेहरूंना विचारलं की तुम्ही असं का लिहिलं, तर नेहरू म्हणाले, मला या देशावर माझं खूप प्रेम आहे, पण देशाची अडचण अशी आहे, या देशाची अडचण अशी आहे की या देशामध्ये लोकांचं एवढं प्रेम त्यांच्या नेत्यावर असतं की उद्या या प्रेमाचा गैरफायदा घेऊन एखादा नेता जर हुकुमशहा झाला तर काय. 1938 मध्ये नेहरू जे म्हटले ते मला आज 2024 मध्ये का आठवतंय मला माहिती. पण हे एवढं महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाला भूमिका घेता आली पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे, प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. एक गंमत सांगतो मुद्दा. भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू, कुत्र्यांचं भांडण सुरू. मला कळवण माहित ना, इथे काय म्हणतात भांडणारा, काय कुत्र्याचं भांडणारा काय म्हणतात, कळवण बोलले. आमच्याकडे कळवण म्हणतात. त्या कुत्र्यांची कळवण सुरू होती. कळवण सुरू केली. एक चीनचा कुत्रा होता, बाकी सगळे भारतातले कुत्रे. चीनचा कुत्रा जो होता तो सांगत होता, पण अरे चीन म्हणजे आमच्या चीनमध्ये काय उड्डाण बोल आहे, आमच्या चीनमध्ये काय आहे, चीनमध्ये अमुक आहे, चीनमध्ये ढमुक आहे. तर भारतीय कुत्र्याला त्रास झाला. पण भारतीय कुत्र्याचं एक वैशिष्ट्य काय माहितीये का, तो शक्यतो बाहेर भांडण करत, घरामध्ये आल्यावर तरी एका भारतीय कुत्र्याला असं वाटलं की आता बोललं पाहिजे, तोंडात तंबाखू, तेवढ्यासाठी तंबाखू थुंकणं काही बरं नाही. ठीक आहे, शेवटी फारच झाल्यावर त्याला तंबाखू थुंकलीच आणि म्हटलं की तू एवढं सगळं त्या चीनचं कौतुक करतो, मग चीन सोडून भारतामध्ये का काय, चीनमध्ये सगळं मिळतं पण चीनमध्ये भुंकता येत. हा जो भुंकण्याचा अधिकार आहे, हा जो बोलण्याचा अधिकार आहे, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो यासाठी की हा बोलण्याचा अधिकार, अभिव्यक्त होण्याचा अधिकार हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा पहिला मुद्दा आहे की जे भारताचं वेगळेपण आहे, जे भारताचं वैशिष्ट्य आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा भारत तयार होतो ही गंमत बघा. 1888 ची गोष्ट आहे. जॉन स्ट्रेची नावाचा विचार, त्याच्या काही व्याख्यानांचं आयोजन इंग्रज सरकारने केलं होतं. जॉन स्ट्रेचीच्या त्याचं कारण असं होतं, 1857च्या उठावानंतर इंग्रजांच्या हे लक्षात आलं की आता भारतावर आपलं राज्य असणार आणि ज्याच्यावर राज्य करायचं तो देश समजून तर घेतला पाहिजे. आणि हा समजून घ्यायचा कसा, कारण कोणाला कळेच नाही इतकं भयंकर देश, मग इंग्लंड विचार एवढा चिमूक, त्यांना हा देश कळेच ना, समजावून कोण सांगणार. जॉन स्ट्रेची नावाचे प्रख्यात विचारक होते की ज्याला बऱ्यापैकी त्याला भारतामध्ये काम केलं होतं, भारतीय उपखंडामध्ये काम केलं होतं. त्यांना असं वाटलं की जरा जॉन स्ट्रेचीला सांगावं, एक व्याख्यान देईल आणि मला भारत समजावं. जॉन स्ट्रेची म्हटला, मला पण समजलं का, शंकाच आहे, पण तरी मी भाषण देतो, पण ते एका व्याख्यानाचं काम नाही, किमान 7-8 व्याख्यानं दिली पाहिजे, मग तुम्हाला थोडंफार कळेल. ठीक आहे म्हणजे त्याला 7 व्याख्यानं दिली. त्या व्याख्यानाचं पुस्तक निघालं, इंडिया बाय जॉन स्ट्रेची नावाचं पुस्तक आहे. तुम्ही गुगलवर गेला तुम्हाला ते पुस्तक मिळेल. जॉन स्ट्रेचीनं 7 व्याख्यानं केली. 7 व्याख्यानं झाल्यानंतर शेवटचं व्याख्यान,
आणि त्या शेवटच्या व्याख्यानाचं शेवटचं वाक्यच असं होतं. तर मित्रांनो, सगळ्याचा अर्थ असा की भारत नावाचा देश अस्तित्वातच नाही. कारण जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशांमध्ये आहे तेवढंही साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये नाही. ज्या देशामध्ये एवढं वैविध्य आहे तो देश देश म्हणून उभाच राहू शकणार नाही. त्याला देश करण्याच्या फंदात पडू नका, लुटा आणि फुटा. तो देश वगैरे काय होणार. ही गोष्ट 1887-88 ची की जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होऊन अवघी 3 वर्ष झाली. त्याच्यानंतर 1940 मध्ये मिस्टर चर्चिल यांचं 1940 मधलं राज्य भाषण. चर्चिल असं म्हणतात की भारत हा देशच नाही, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. जॉग्राफिकल एक्सप्रेशन म्हणजे अक्षरवृत्त असतं, विषववृत्त असतं, रेखावृत्त असतं, असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतो. थोडे भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. भारत नावाचा देश कधीही उभा राहू शकणार नाही आणि उभा करण्याचा प्रयत्न केला तर हा देश कोसळेल अशी मांडणी 1940 मध्ये चर्चिलने केली. तोच माझा देश. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, एवढं वैविध्य, तोच माझा देश दिमागात उभा राहिला आणि झेपा. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी. रज्जू भैया ही बात मन की बात नाही. मागे म्हटलं होतं बरं का, तुम्ही तर बॉलिवूड मध्ये तुम्ही काम करता, तुम्ही काहीतरी करा आणि या गृहस्थांना मालेगावात एकदा बोलवा. मालेगाव बघितल्यावर त्यांना कळेल की हा भारत आहे. मी सगळीकडे सांगत असतो. माझा एक सहकारी असतो माझ्या सोबत आहे, तो म्हणला सर ते मालेगाव म्हणजे मुस्लिम भारी कसं आहे. म्हटलं किती आहेत, किती आहेत मला, किती टक्के, काय सब करायचे नाही केवढे काय अडचण. तू बघ मालेगाव, तुला कळेल काय अडचण आहे. हा भारत, ही भारताची गंमत आहे. लोकांना असं वाटलं होतं की एवढे धर्म, एवढ्या जाती, एवढे पंथ, एवढ्या भाषा, अरे किती भाषा. मला आठवतं माझे थोरले भाऊ हे WHO मध्ये पूर्वी होते आणि त्याचा WHO मध्ये इंटरव्ह्यू होता. ते डॉक्टर आहेत, MD केलेलं आहे, तर ते इंटरव्ह्यू होतं. इंटरव्ह्यूला त्या तो जो होता कोणतरी गृहस्थ होता, इंग्लिश अमेरिकन केंद्र होतं. तर विचारलं तुम्ही लिहिलेलं आहे की तुम्हाला 3 भाषा येतात. कमाल आहे. तुम्ही आमच्याकडे सगळं 3 भाषा येतात किमान. इंग्लिश, हिंदी, मराठी, 3 भाषा. तुम्हाला आमच्याकडे प्रत्येकाला 3 भाषा येतात आणि पुन्हा प्रत्येकाची जी भाषा आहे ती आणखी वेगळीच असते. इथे ऐराणी मध्यंतरी माझा अमळनेरमध्ये कार्यक्रम होता, एका काव्यसंग्रहाचं प्रकाशन माझ्या असतं. तिथे गेल्यावर मला कळालं की अहिराणीच्या 16 उपबोली भाषा आहेत. अरे म्हटलं खानदेश म्हणजे अख्खा देशच आहे का. एवढं वैविध्य, एवढ्या भाषा. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लोकांना असं वाटतं की शक्य तुम्ही कल्पना करा, पाकिस्तान नावाचा देश वेगळा झाला धर्माच्या पायावर, तर पुन्हा बांगलादेश का झाला वेगळा. भाषेच्या पायावर. धर्म एकच होता, पाकिस्तानचा धर्म तोच, बांगलादेशचा धर्म पण तोच, पण उर्दू आणि बंगाली भाषेकडून पुन्हा वेगळा देश झाला. अरे जगभरामध्ये भाषांवरून देश झाले, जगभरामध्ये धर्मांवर देश उभे राहिले. तुमचा माझा देश मात्र एवढे सगळे आहे आणि तरी झेपावतोय. बाकी उद्याच्या पिढ्यांना काही सांगू नका, त्यांना 10वी 12वी वगैरे मस्त नापास होते, काही फरक पडत नाही. मला 5 लोकांची चिंता वाटते, पण त्याला देश काय आहे हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य. माझं हे पुस्तक आहे की द चेंज आम्ही भारताचे लोक, त्याची कविता मी काय मुद्रित करत असतो. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद केली पाहिजे. तुम्ही गंमत बघा, म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर मी असं म्हटलं, उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट वगैरे म्हणता, पण हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. डिस्कवरी ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची जेव्हा मालिका निघाली तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. हे
भारत आहे यार, हा भारत आहे. तुम्हाला सांगतो, परदेशात जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे यार माझा देश फारच थोर आहे. इथे असताना थोर वाटतोच. मी अनेक देशांमध्ये गेलेलो आहे, सगळ्या देशांना काही गेलो नाही, सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. इंडोनेशियाला गेलो. इंडोनेशियाला गेलो आणि इंडोनेशियाला गेल्यानंतर मला इंडोनेशियाला जाण्याचं फार मला असं जायचं होतं. त्याचं कारण असं, मी बराक हुसेन ओबामा यांचा प्रचंड चाहता आहे. बराक हुसेन ओबामाचा मी प्रचंड चाहता आहे. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले 2008 मध्ये, तेव्हा बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं माझं पुस्तक तेव्हा, आणि मग त्याचं कौतुक यासाठी होतं की अमेरिकेचा अध्यक्ष बराक हुसेन ओबामा या नावाचं होणं ही क्रांती होती. अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? डोनाल्ड ट्रम्प, जो बायडन, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन. बराक हुसेन ओबामा, बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना सांगितलं होतं 2001 चा हल्ला झाला होता, तो ओसामा, तू ओबामा. आता तू अमेरिकेचा अध्यक्ष कधीही होऊ शकत नाहीस. तू अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीला उभा राहू नकोस. तू उभा राहिला की लोक ओसामा काढतील आणि तू ओबामा. त्यामुळे भानगडीत पडू नका. पत्रकारांनी सल्ला दिला, पत्रकारांचं ऐकत नाहीत ते नेते, यशस्वी होतं. ते उभे राहिले, पण एक लक्षात नाही, गंमत बघा, जो ओसामा ओबामाचं राजकीय करिअर मारून टाकेल असं वाटलं होतं, त्याच ओबामाने ओसामाला मारलं. तर माझा मुद्दा असा की तेव्हा त्यांचं बालपण जे आहे ना, ते बालपण इंडोनेशियात बऱ्यापैकी गेलं. आणि ओबामा वाचताना इंडोनेशियातले दिवस मी वाचायचो आणि मला वाटतं की अरे इंडोनेशियात आपण गेलं पाहिजे. मी इंडोनेशियात गेलो आणि खूप छान तो देश असा बदल होतो. इंडोनेशिया ऑफिशियली मुस्लिम देश आहे, ऑफिशियली मुस्लिम देश आहे. तर इंडोनेशियामध्ये गेलो, मला जावेद नावाचा एक मित्र भेटला. तो मला म्हटला, इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश आहे. तुम्हाला म्हटला माझा देश कसं काय वाटलं? म्हटलं भारीच आहे, एवढी छान छान बेट आहे, सुंदर आहे, निसर्गरम्य आहे. म्हटलं हा माझा मुस्लिम देश आहे, मला तुझा हिंदू देश बघायचा. याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? त्याच्यापर्यंत ह्या लोकांची आपलं इथपर्यंत पोहोचलेली आहे. मी त्यांना म्हटलं असं काही हिंदू वगैरे नाही, पण ठीक आहे. मी जास्त बोललो नाही, कारण तो भारतामध्ये येणारच होता. तो भारतामध्ये आला तो बघेलच काय काय आहे आणि त्याला कळेल काय काय हिंदू देश वगैरे नाही. तो भारतामध्ये आला आणि बऱ्याच ठिकाणी गेला. तेव्हा पुण्यात पण आला. तो पुण्यात आला तेव्हा नेमकं मी घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. पटायला फारच हसते बघ, भेटकर अनुभव आलेला नसतो. रजूबाई समजा आले, आपले साहेब आलेलो आहे, तर एकत्र आपण जेवण करूया किंवा तुमच्याकडे घरी येतो. हे रजूबाई सांगितलं मी तर बाहेर होतो, आपण मालेगाव आलो आपण जेवण करू. तेव्हा तो पुण्यात आला तेव्हा नेमकं मी घरी नव्हतो. पण त्यानं तो बऱ्याच ठिकाणी फिरला आणि मला त्याला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला आणि मला म्हटलं माझा इंडोनेशिया काहीच नाही, इंडिया त्यापेक्षा भारी देश. म्हटलं प्रश्नच नाही. परत त्याचं पुढचं वाक्य होतं, तुझा हिंदू देश मला फार आवडला. हिंदू देश म्हणतो, तू बघितलंस काय? तो मला मी ताजमहाल बघितला. आणखी काय बघितलंस? आणि मी लाल किल्ला पाहिला. म्हटलं व्हेरी नाईस. आणखी काय पाहिलं? तर म्हणे मी अजिंठ्याची लेणी पाहिली. म्हटलं गुड. आणखी काय पाहिलं? माझे स्वप्न होतं की हॉटेल ताज जे आहे तर एक सूट घेऊन एका रात्री राहायचं, समुद्र छान असा बघत. असं मी सगळं बघितलं. तो हिंदू देश मला फार आवडला. म्हटलं आवडावा असाच माझा देश आहे, पण तू जे बघितलं तर हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, अजिंठ्याची लेणी हिंदू नाही, आणि हॉटेल ताजचा मालक पण हिंदू नाही. ते वारले आता. हॉटेल ताजचा मालक पण हिंदू नाही, पण माझ्याकडे हे सुंदर आहे हे म्हणतात. कारण तो हिंदूचा आहे, तो सगळ्यांचा आहे. हे जे वेगळेपण आहे, तुम्हाला म्हटलं बाहेरच्या लोकांना अक्षरशः धक्का बसतो, कारण या प्रकारचा देश असू शकतो. एवढं वैविध्य असताना सुद्धा त्या वैविध्याला अधिष्ठान मानत, त्या वैविध्याला बळ मानत, या प्रकारे लक्षात घ्या. अलीकडे काय झालं माहिती, सगळं वैविध्य पुसून टाकायचं. वन नेशन, वन इलेक्शन, वन लीडर, वन पार्टी, वन लँग्वेज. इतकं वणवण करणार आहेत ना की त्याच्या मागे तर वणवण करावी लागणार आहे. वणबीत काही नाहीये. तुम्हाला मजा सांगतो, पंडित नेहरू एकदा अशा सभेला, पंडित नेहरू त्या सभेत एक वैशिष्ट्य काय होतं, खूप लोक त्याच्यावर प्रेम करायचे, प्रचंड प्रेम करायचे. नेहरूवर खूप लोकांचं प्रेम. पंडित नेहरू एकदा स्वातंत्र्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. पंडित नेहरू एका सभेला गेले आणि
सुरुवात करणार तेवढ्यात भारत माता की सुरू झालं. तर नेहरू म्हटले झालं का तुम्ही भारत माता की? नेहरूच वैशिष्ट्य बघा, भारत माता की जे लोकांनी म्हणावं याच्याबद्दल त्यांची काही अडचण नव्हती, पण या राष्ट्रवादाचं रूपांतर उन्मादी राष्ट्रवादामध्ये होईल याचं भय नेहरूंना सुरुवातीपासून होतं. खूप भारत माता की जय, खूप भारत झालं ना तर एका वेळेला उभं केलं. म्हणजे ते झालं का तुमच्या घोषणा? आता मला सांग, हे भारत माता काय असं विचारण्याची गडबड होते. मग तो म्हणत भारत माता म्हणजे समुद्र, काय झाडी, काय डोंगर. सांगितलं की हे सगळं भारत म्हणजे. नेहरू म्हणाले झाडी, डोंगर, समुद्र, जमीन, अमुक धमुक म्हणजे भारत आहेच, पण भारत म्हणजे या देशातले प्रेमाचे 40 कोटी लोक आहेत. आणि नेहरू पुढे असं म्हणाले या 40 कोटी लोकांचा एकच भारत असला पाहिजे असं मी म्हणत नाही. या 40 कोटी लोकांचे 40 कोटी भारत असू शकतात आणि या प्रत्येक भारताला आपण मान्यता दिली पाहिजे. तर प्रत्येकाची भारताची आपली कल्पना. मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेलो शाळेमध्ये. शाळेचं गॅदरिंग होतं, स्नेह संमेलन. आमची मैत्रिणी शाळा चालू होते. शाळेच्या गॅदरिंगला जायचं म्हणजे मला भयंकर अवघड असतं. म्हणजे काय, पण त्यात ते लहान मुलांचं गॅदरिंग म्हणजे फारच अवघड असतं. ते विचार पालक असे बघत असतात की लेकरं किती छान, आणि जो पाहुणा आहे तो पाहुणा म्हणजे 4 तास काय करायचं त्याला कळत नसतं. तर त्यामुळे मी आपला म्हटलं ठीक आहे, तरी पण मी गेलो. आणि मैत्रीण असल्यामुळे काय करतात तिथे ते भारत माता आली होती. अशी वस्तू गोरी गोरी पान, केस लांब सोडलेले, तो मुकुट, पांढरी साडी वगैरे. मी त्या भाषणामध्ये असं म्हटलं, ते मुलांना किती कळलं माहिती नाही, पण त्या शिक्षकांसाठी मी म्हटलं की भारत माता गोरीच का पाहिजे, माझी भारत माता काळी असेल. भारत मातेचे केस मोकळे का सोडायचे, दोघे मॅडम सारखे केस असतील, ही पण आमची भारत माता आहे. आणि साडीच का नेसवायची, अशी पण भारत माता आहे की. तुम्ही जी कल्पना करता की हीच भारत माता आहे असं अजिबात नाही. भारत मातेच्या अनेक कल्पना असू शकतात आणि प्रत्येकाच्या कल्पनेचा भारत हा मान्य केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही भारताचे लोक म्हणताना या सगळ्या कल्पनांचं स्वागत केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मी मगाशी उल्लेख केला, गांधी, नेहरू, आंबेडकरांचा भारत समजावून घेताना मुळामध्ये आपल्या भारताचं बलस्थान काय आहे, वेगळेपण काय आहे, कल्पना काय महाकाय देश आहे. ते बरंच जातो. इस्रायलला गेलो मी, पुन्हा प्रदेशात इस्रायलला मी गेलो. अभिव नावाचे एक स्मार्ट शहर, खूप चांगलं शहर, 24/7 ओपन सिटी वगैरे असतं वैशिष्ट्य आहे. ते अभिव शहर बघितलं, मला फार आवडलं. आपल्याकडे कसं असतं, आपण प्रदेशामध्ये गेलो ना की परत येतो मालेगावात, काय स्वच्छता. पण तिकडे तुम्हाला सांगतो स्वच्छता तू इथे कर असं होणार. तर ते इतकं सुंदर शहर, खरंच सुंदर शहर, मला ते शहर फार आवडलं. आणि त्या शहराच्या महापौरांनी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित केली. तर मला वाटतं की पत्रकार परिषद जायला पाहिजे. त्यात आपल्याकडे महापौरच नाहीये आणि जे कोणी नेते आहेत ते पत्रकार परिषद घेत नाही. त्यामुळे तुझ्या पत्रकार परिषदेला गेलो, आम्ही सगळे भरपूर प्रश्न विचारले. भरपूर प्रश्न विचारल्यानंतर त्या महापौरांनी सगळी पत्रकार परिषद संपल्यानंतर उपचार घेतले. व्याख्यान चालू आहे, अर्धा पाऊण तास लागेल. किती प्रश्न विचारले, म्हटलं नाही तुमचा रायगड शहर मला भयंकर आवडलं. मला असं वाटलं की या शहराकडनं बरंच काही शिकलं पाहिजे. तुम्ही कुठून आला, म्हटलं भारतातून आलो. भारतातून कुठून आलो, ते आम्ही मुंबईत होतो, टीव्हीचा संपादक होतो. म्हटलं मुंबईतून आलो. पण तुम्हाला कल्पना आहे ते रायगडची लोकसंख्या किती आहे? किती? 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी सांभाळता? आणि तेही एवढे धर्म, एवढ्या जाती, एवढे पंथ, आमच्याकडे एकच धर्म आहे, तर फक्त धर्मयुद्ध सुरू असतं. तुम्ही कसं काय मॅनेज करता? त्यानंतर मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल, गुगल पौर्णिमा सुरू. गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता